या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्मान्य आमचे सहकारी राजभाऊ कोळी साहेब, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले किराणा कारखान्याचे माजी संचालक आहेर साहेब, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले सन्मान्य माजी मुख्याध्यापक कुंभार साहेब, कुंभार सर, भोरे सर, सध्या मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले पाटील सर, जिल्हा परिषदेचे मुख्याध्यापक माने सर, या संस्थेचे सर्व शिक्षक वर्ग, या ठिकाणी दांगट सरांचे पूर्ण परिवारातले कुटुंब, सगळे पूर्ण कुटुंब, त्यांचे आईवडील, या ठिकाणी उपस्थित असलेले पालक, दांगट सरावर प्रेम करणारे सर्व विद्यार्थी, या परिसरातील सर्व शिक्षक. खरं तर तेरणा प्राथमिक शाळा, या शाळेला तेरणा प्राथमिक शाळा असं म्हणून कोणीच ओळखत नव्हतं. दांगट सरांची शाळा असंच म्हणून या ठिकाणी या तेरणा शाळेला ओळख होती. आणि एक शिस्तप्रिय माणूस, एक शाळेला एक चांगली शिस्त लावलेली, स्वतःच त्या शिस्तीमध्ये आपण पहिल्यांदा त्या शिस्त आपण स्वतःला त्या ठिकाणी त्या पद्धतीनं वागायचं आणि नंतर इतरांना त्या पद्धतीनं त्यांनी वागलं पाहिजे, अशी भूमिका आणि भावना त्या ठिकाणी या शाळेविषयी दांगट सरांची होती. खरं तर या शाळेचा जो विद्यार्थ्यांची संख्या आहे, तीच या शाळेचं जे नावरूपाला दांगट सरांनी आणलं, त्याचंच एक मोठं सर्टिफिकेट त्या ठिकाणी या शाळेला मिळालेलं आहे. मध्यंतरी काळामध्ये 10-15 वर्षामध्ये ज्यावेळेस तेरणा कारखाना बंद होता, या दरम्यान खरंच या शाळेला एक कुणाची तरी साथ, कुणाची तरी त्या ठिकाणी मदत त्या ठिकाणी गरजेची होती. त्या प्रसंगी दांगट सरांनी सर्व माजी विद्यार्थ्यांना एकत्रित करून या शाळेसाठी जे काही आपल्याला योगदान त्यांना देता येईल, ते योगदान त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा दांगट सरांच्या शब्दावर त्या ठिकाणी दिलं. आणि खऱ्या अर्थानं एक चांगली संस्था म्हणून आपल्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये दांगट सरांमुळे आपली तेरणा प्रशाला, प्राथमिक प्रशाला ही नावारूपाला आली. खरं तर या तेरणा प्राथमिक शाळेमुळे आपला जो विद्यार्थ्यांचा एक पाया जो पक्का करण्याचं काम त्या निमित्तानं दांगट सरांनी केलं. आणि या पुढच्या काळामध्ये सुद्धा एक दांगट सरांनी जी शिस्त त्या ठिकाणी या शाळेला लावलेली आहे, एक पद्धतीचं जे वातावरण या ठिकाणी त्यांनी निर्माण केलेलं आहे, त्या शिक्षकांना जी एक सवय त्या ठिकाणी या शाळेमध्ये कामकाजाची लावलेली आहे, ती निश्चितपणाने त्या ठिकाणी या पुढच्या काळामध्ये आपल्या या शाळेचे शिक्षक दांगट सरांचा जो पॅटर्न आहे त्याचा अवलंब त्या ठिकाणी करतील. आणि या शाळेची अशीच या ठिकाणी भरभराटी त्या ठिकाणी होईल. जो एक जिव्हाळ्याचं वातावरण विद्यार्थ्याचं आणि शिक्षकाचं या ठिकाणी या शाळेमध्ये झालं होतं, आणि या पुढच्या काळामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचं वातावरण, मला वाटतं या नंतरचा सुद्धा स्टाफ आहेर साहेबांनी जशा पद्धतीनं या ठिकाणी घेतला होता, तशाच पद्धतीनं आता मध्य समायोजनमध्ये सुद्धा दांगट सरांनी तशाच पद्धतीनं त्या ठिकाणी हा स्टाफ घेतलेला आहे. त्यामुळं या पुढच्या काळामध्ये सुद्धा ह्याच पद्धतीनं काम ते या ठिकाणी करतील. या प्रसंगी मी, आता वेळ जास्त झालेला, या प्रसंगी मी अधिकच न बोलता या पुढच्या भावी त्यांच्या आयुष्यासाठी त्यांना दीर्घ आयुष्य लावो, आई तुळजाभवानीच्या प्रार्थना करतो, संत गौरवबाबा प्रार्थना करतो. आणि जो काही वेळ तो आपल्या घरी देऊ शकले नव्हते, ते या पुढच्या काळामध्ये निश्चितपणाने ते आपल्या आईवडिलांना, आपल्या परिवाराला देतील, अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी आम्हाला बोलवलं, आमचा सत्कार केला, 2 शब्द बोलण्याची संधी दिली, याबद्दल मी शाळा व्यवस्थापनाचा आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.